महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व अप्पांच्यावर प्रेम करणारे नातेवाईक, हितचिंतक, बंधू आणि भगिनी, काही कार्यक्रम बघण्याचे असतात, काही अनुभवण्याचे असतात आणि काही मनात साठवून ठेवण्याचे असतात. आजचा कार्यक्रम बघण्याचाही आहे, अनुभवण्याचा पण आहे आणि मनात साठवून ठेवण्याचा पण आहे. ग्रंथ तुला जगद्गुरु तुकोबरायांची अभंग गाथेची करण्यात आली. त्या गाथेमध्ये एक अभंग आहे. वाराणसीचे पाहुणे आता मगाशी मला बंगल्यामध्ये भेटले. त्यांनी कुंभ महोत्सव जो साजरा झाला प्रयागमध्ये त्याचं वर्णन केलं, त्यांनी सेवा पण केली. गाथेमध्ये एक अभंग आहे, तो अभंग आहे मायबापांच्या विषयी आहे. जगद्गुरु असं म्हणतात की मायबापे केवळ काशी तेने नचे जावे तीर्थाशी. तुका म्हणे मायबापे असे ती देवाची स्वरूपे. आई वडील असतील आणि त्यांची सेवा होत असेल तर कुठल्याही कुंभाला जाण्याची आवश्यकता नाही असते. आत्ताचा हा कुंभ ढवळी नावाच्या या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साजरा होतो आहे. पावसाचा अस्तित्वाविषयी किंवा पावसाच्या आशीर्वादाविषयी असं म्हटलं जातं की शॉवर ब्लेसिंग्स आर पॉवरफुल ब्लेसिंग्स. पावसाचा आशीर्वाद हा जगातला सर्वश्रेष्ठ असा आशीर्वाद आहे आणि या कार्यक्रमाचा तो आपण अनुभवत आहोत. मलाही भिजायला आनंद मिळतो आहे. पहिल्या पावसामध्ये भिजणं म्हणजे त्वचेचे सगळे रोग निघून जाणं असं असतं आयुर्वेदाच्या दृष्टीने. ज्यांनी डोक्यावर काही ठेवलं आहे त्यांना विनंती आहे, मोकळेपणानं भिजा. एकदाच भिजायचं, बाकीच्या नाही त्या गोष्टीमध्ये भिजण्यापेक्षा पहिल्या पावसामध्ये भिजणं कधीही सोयीस्कर आणि कधीही चांगलं असतं. आणि ज्यांना डोक्यावर केस नाही तर त्यांना त्याच्या इतका मोठा आनंद नाही. निदान केस असणाऱ्याला त्रास तरी आहे आणि त्याला काळजी आहे, आणि त्यातल्या त्यात माझ्यासारखा कलप लावला असेल तर आणखीन काळजी आहे की बाबा उडून जाईल का काय. अशा प्रसन्न आणि खूप मधुर वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो. मी संदीप दादांच्या सहवासामध्ये कोरोना कालावधीपासून आहे. त्यांनी माझी व्याख्यानं सर्व गलावी बांधवांच्यासाठी भारतभरातल्या ऑनलाईन ठेवली आणि तिथून आमचं मैत्रीचं नातं जमलं. ते असतं आज या कार्यक्रमापर्यंत तसं सहभागिता. मी त्यांचं माझ्या घरी आल्यापासून किंवा शेटफळच्या एका व्याख्यानासाठी सुद्धा सगळेजण आले होते. घरातले आप्पाही होते, आई पण होते. मी त्यांचं निरीक्षण करतो आहे की एवढं सगळं असताना ही चारही लेकरं इतकी विनम्र कशी. आपल्याकडे बघितलं तर आपल्याला सवय असते चार हाना पण देशमुख म्हणा. घरात काही नसलं तरी ताठ पण आमच्याकडे खूप असतं. मला आता HR पाटील सर सांगत होते की ही तिन्ही भावंड गावातल्या एकाच्या घरी पत्रिका द्यायला गेले. पत्रिका देणं हे काही विशेष नाहीये, पण ते सांगत होते की सरांना ते शेअरिंग करत होते, असं करत होते की तिन्ही भावांनी पत्रिका दिली गावात. पण दिल्यानंतर तिन्ही भावांनी त्या घरातल्या यजमानाच्या पाया पडले. ती घरी सोपं नाही नम्रता येणं, कारण आता 3 गोष्टीचा माज आहे माणसाला. सत्तेचा माज आहे, संपत्तीची मस्ती आहे आणि ज्ञानाचा अहंकार आहे माणसाला. त्याला वाकू देत नाही. तुम्ही नुसता सत्ताधीश चालताना बघा किती रगेलपणानं चालत असतो. संपत्ती जरा आली तरी कशी असतो तो बघा. साधा सरपंच जरी झाला तर काकेत मांजऱ्या झाल्यासारखा चालतो. सरपंच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाकातनं बोलतो, कालपर्यंत बरा बोलत होता. छोट्याशा बाह्य गोष्टी आमच्यामध्ये आल्या तरी आम्ही मस्तबाल होतो. पण या चारही लेकरांच्याकडे बघितलं, सगळ्या फॅमिलीकडे बघितलं तर वाटतं की समाजात अजून धुगधुगी, अजून पतन तितकं झालेलं नाही. हे घोरपडे कुटुंबियांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं.
आम्ही सगळ्या जणांनी आमच्या स्वतःच्या घराकडे बघितलं, आमच्या घरातला जिव्हाळा, आमच्या घरातलं प्रेम बघितलं तर आपल्याला हेवा वाटेल, या सगळ्याच दृष्ट लागेल. पावसाला सुद्धा इथं येऊन आपली उपस्थिती यासाठी दाखवावी लागली की अरे मला सुद्धा या घराचं बघू द्या कौतुक, या घरातली माणसं बघू द्या, त्यांच्यावर मला वर्षाव करू द्या, जलाभिषेक करू द्या मला. त्याला हेवा वाटला असेल म्हणून तो बरसतो आहे, म्हणून तो येतो आहे, अंगावर येतो आहे. घराचं बांधकाम सुरू होतं. संदीप दादा त्या आर्किटेक्चरला असं म्हणतायत, घराचं बांधकाम सुरू असताना आप्पा जर गेले तर पुन्हा ढवळीत पाऊल नाही टाकलं. माझं घर यासाठी पूर्ण झालं पाहिजे की माझा बाप या घरामध्ये राहिला पाहिजे, त्यामुळे घराची गती कशी ठेवायची तू ठरव. जगातला असा पुत्र पुंडलिकानंतर होणं, एवढं मनापासून प्रेम असणं वडिलांच्या. अन्यथा मी माझ्या व्यावहारिक आयुष्यामध्ये अनेक वृद्धाश्रमामध्ये जाऊन आलोय. कोल्हापूरला तर एका वृद्धाश्रमामध्ये मी सातत्यानं जात असतो. त्यांनी तर सांगितलं की आजपर्यंत त्यांनी 60 ते 70 प्रेत आई वडिलांची मुलं न्यायला न आल्यामुळं वृद्धाश्रमामध्येच त्याचा अग्निसंस्कार केला. ज्या वेळेला व्यक्ती, कुटुंब आणि समाज एका रसातळाला, एका गर्तेमध्ये निघाला, म्हणजे अख्खा समाज तुमचा माझा आमचा भोवताल ज्या वेळेला गटाराकडे निघाला, सर्वच पातळीवर आम्ही त्यातला औदार्य संपवलंय. त्यावेळेला हा कार्यक्रम इथं साजरा होता. आणखीन मला सर मागाशी सांगत होते की हे सगळे जण ज्योतिबाला गेले होते आणि ज्योतिबाला जात असता गेल्यानंतर तिथं आप्पांना घास भरवला जात होता आणि घास भरवत असताना थोडासा ओघळ उजव्या बाजूने खाली आला आणि सून उभी होती. त्या सुनेला सांगावं नाही लागलं, चटकन कमरेचा रुमाल काढून आप्पांचं खाली येणारं जर दूध होतं ते तिनं पुसून काढलं. मला हे 3-4 प्रसंग ऐकतानाही माझं मन भारावून गेलं होतं आणि आता मी तुम्हाला सांगतानाही माझं मन भरून यासाठी येतंय की नाती सांभाळावी कशी, जपावी कशी, नात्यामध्ये भावनांचा भरणा कसा करावा हे शिकण्यासाठी आजचा कार्यक्रम. एवढा मोठा कार्यक्रम वडिलांच्या नावाचा. संदीप दादा रोज वेगवेगळे अभंग टाकतात की या 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 की ज्या वेळेला कुटुंब व्यवस्थाच संपत चालली आहे त्यावेळेला हा कार्यक्रम आहे. मी एका पाश्चात्य तत्वज्ञानाचं एका पुस्तकाचा त्यानं जे विचार मांडले तो असं म्हणतो की माणूस नावाच्या जातीमध्ये 3 लाटा आल्या की तिसरी लाट चालू आहे. पहिली लाट अंधाराची होती. माणूस नावाची जात समूहामध्ये राहत होती आणि तिला 2च भुका होत्या, एक पोटाची भूक होती आणि एक शरीराची भूक होती. ती लाट संपली, माणसाला भाषा यायला लागली, लिपी यायला लागली, विज्ञानाचा शोध सुरू झाला, कुटुंब नावाची संस्था जन्माला आली आणि ही लाट 1990 पर्यंत आली. आणि 1990 नंतरची जी लाट आहे, जी आता आपण ज्या लाटेमध्ये आहोत सर्वजण, एक भकास, एक उदास, माणूस नावाच्या जातीला कलंक लावणारी ही तिसरी लाट. 1990 नंतरच्या लाटेला जगभरातले मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत या लाटेला असं म्हणतात की ही चंगळवादाची लाट आहे. 1990च्या अगोदर माणूस माइंड आणि मॅटर, मन आणि वस्तूवर प्रेम करत होता. पण 1990 नंतर जगभरातली माणूस नावाची जात फक्त वस्तूवर प्रेम करते. चंगळवादाचं थैमान सुरू आहे आजूबाजूला. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मागे मोर म्हणजे जगणं, दिखाव्याचं जगणं आजूबाजूला सुरू आहे. हाच विचारवंत अल्विन टॉफलर आहे, त्याचं एक पुढचं पुस्तक आहे. 3ऱ्या ज्या आम्ही टप्प्यामध्ये आहोत त्याचं वर्णन आणखी मी थोड्या वेळानं करेन, पण त्याचं फ्युचर शॉक नावाचं पुस्तक आहे. तो असं म्हणतो की कुटुंब नावाची संस्था जर जिवंत राहिली तरच माणूस नावाची जात या पृथ्वी तलावर शिल्लक राहील. कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये अनेक दोष आहेत, मान्य आहे तो म्हणतो विचारवंत. जर नाती बरोबर नाही जुळली आयुष्यभरामध्ये
तुरुंग बनून जातो. कारण लग्न हे एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. या कुटुंब संस्थेमध्ये दोष कोणाचे आहेत? काही व्यथा आहेत, काही वेदना आहेत. अनुकूल साथीदार नाही मिळाला तर संसार ओढला जातो. काही जोडप्यामध्ये मेड फॉर हिमसेल्फ नाती असतात, त्याच्यासाठी ती जगते. काही नात्यामध्ये तिच्यासाठी तो जगतो. काही नात्यामध्ये मेड फॉर इच अदर असतात, एकमेकासाठी जगतात दोघ जण. आणि काही नाती अशी असतात की मॅड फॉर इच अदर असतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अभयभंग, राणीभंग, बाबा आमटे, साधना आमटे खूप विशाल आणि व्यापक अंतःकरण घेऊन जगाच्या कल्याणासाठी ही जोडपी आपल्या आयुष्याचा होम करतात. म्हणून ती मॅड फॉर इच अदर असतात. ती असामान्य आहेत, पण आम्ही सामान्य आहोत. तर आम्हाला आमचं जगणं सुंदर, देखणं, ताकदीचं, क्षमतेचं करायचं असेल तर कुटुंब नावाची व्यवस्था जगली पाहिजे. असं मी स्वतः बघतो आहे. 4 लेकरं आहेत, 4 भाऊ आहेत. धर्माची व्याख्या करत असताना एक विचारवंत असं करतो, विद्यार्थ्यानं कॉपी करू नये. हा जर विद्यार्थ्याचा धर्म असेल तर शिक्षकानं तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये, हा शिक्षकाचा धर्म असू शकतो. दुकानदारानं आपल्या मालामध्ये भेसळ करू नये, हा जर दुकानदाराचा धर्म असेल तर गिरायकानं त्या दुकानदाराची बाकी न मागता 2 महिन्याच्या आत चुकती करणं हा गिरायकाचा धर्म असू शकेल. भावाभावानी एकत्र राहणं हा जर भावाभावांचा धर्म असेल तर जावाजावानी त्या भावाभावांच्या मध्ये भांडणं न लावणं हा जावाजावांचा धर्म असू शकेल. हे कुटुंब जो मी आता त्याचं वर्णन करतो आहे, आजूबाजूला जर बघितलं असं म्हटलं जातं की 1990 नंतर, 1990च्या अगोदर हम दो हमारे दो और माँ बाप फेक दो ही कुटुंब संस्था होती. 1990 नंतर कुटुंबामध्ये हम दो हमारा एक बजाज, एकच बाळ. आता तर या मुलांना ज्या घरामध्ये एकच बाळ आहे आणि एकच बाळी आहे त्या पोरांना भविष्यामध्ये आत्या नाही असणार, मावशी नाही असणार, काकी नाही असणार, मुलं एकाकी असणार. ज्या कुटुंबामध्ये संदीप दादा आणि ही भावंड राहतायत आणि 3 पिढ्या एकत्र आणतायत, असंच कुटुंब माझंही होतं. पण आम्ही आता भाऊ भाऊ बिस्कटलो, एकटे झालो आणि आता लक्षात येतं की खूप मोठ्या चुका झाल्या. आयुष्यामध्ये कमावणं, सत्ता संपत्ती किंवा पद प्रतिष्ठा मिळवणं इतकंच या आयुष्यामध्ये शिल्लक नसतं, एवढंच नसतं. त्याच्या पलीकडचं माणूस नावाच्या जातीमध्ये जन्माला येऊन प्रेम आणि जिव्हाळा जपत एक समृद्ध आयुष्य जगता येईल. 3 पिढ्यामध्ये जे नातं, म्हणजे मी माझ्या घराची आठवण काढत असताना लक्षात येते की रोज संध्याकाळी माझ्या घरामध्ये आम्ही 3 पिढ्या एकत्र ते तुळशी वृंदावनाच्या समोर असायचे. एक अर्धा तास प्रार्थना असायची, त्या प्रार्थनेमध्ये 3 पिढ्या समाविष्ट असायच्या. काही निवडक कुटुंब आहेत की त्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर ही जी कुटुंब व्यवस्था ताकदीनं जी सुरू आहे, जे इतरांना मिळत नाही ते या कुटुंबामध्ये मिळतात. करोडो रुपये खर्च केले तरी जो प्रेम, जो जिव्हाळा कुटुंबात मिळतो त्या खर्च करून, तेवढे रुपये खर्च करून आम्हाला मिळत नाही. चेन्नईमध्ये एक मुलगा पळण्याच्या स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर तो पहिला आला होता, पहिला येणार होता. आणि त्याच दिवशी त्याचे वडील इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये शेवटचा श्वास घेत होते. ज्या क्षणाला तो स्पर्धा जिंकला त्याच क्षणाला त्याच्या वडिलांनी त्या आयसीयू मध्ये शेवटचा श्वास घेतला. चेन्नईमध्ये वर्षभर या प्रसंगावर खूप मोठ्या चर्चा झाल्या की त्यावेळेला त्या लेकरानं कुठं असायला पाहिजे होतं. मैदानावर जिंकण्यासाठी आई वडिलांच्या सोबत शेवटचा श्वास आई वडील घेत असताना त्यांच्या केसातून हात फिरवत, त्यांच्या हृदयावर हात ठेवत त्यांना प्रेम देत तिथं असायला पाहिजे. एक वर्षभर तो प्रसंग मी ऐकला, वाचल्यानंतर आज माझ्या लक्षात येतं की 4 भावंड या आपल्या वडिलांची जी सेवा करतात,
माझ्या घरामध्ये पायऱ्या चढत असताना संदीप दादा जो आधार देतो, परत खाली आल्यानंतर ज्या पद्धतीनं सॉक्स घालत होतो, ज्या पद्धतीनं शूज घालत होतो, म्हणजे जो प्रसंग तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये खूपच दुर्मिळ झाला, तो याची देही याची डोळा कुणाच्या तरी घरामध्ये साजरा होतोय. कोणतरी ही उत्कृष्ट अशी जीवन मूल्य आपल्या आयुष्यामध्ये साजरी करत आहे, हे बघत असताना मन भरून येत. मला येताना आणखीन एका माणसानं सांगितलं की घोरपडे कुटुंबीय भागवत संप्रदायावर खूप प्रेम करतो. आजही त्यांनी देत असताना, आज तुला करत असताना सुद्धा अनेक ठिकाणी तुला लाडूची केली जाते, साखरेची केली जाते, पण या भावंडांनी तुला केली आहे तुकोबरायांच्या गाथेची केली. कारण भागवत संप्रदाय आम्हाला जीवनाचं मूल्य समजावून सांगतो आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जगावं कसं याची उत्कृष्ट जीवन मूल्य आम्हाला बहाल करतो. भागवत या शब्दाचा अर्थ आहे भागवत, भागवत, भागवत. सगळ्याचं भागवल्याशिवाय मरायचं नाही, त्याला भागवत संप्रदाय सांगतात. कुणाचंही ऋण आयुष्यामध्ये ठेवायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत म्हटलं नाही पाहिजे की माझं एवढंच द्यायचं सोडून निघून कसं काय. आम्ही लहानपणीच्या वेळेला संक्रांतीला आणि सोनं वाटायला गावातनं फिरायचो, त्यावेळेला गावातल्या जुन्या आयाबाया आशीर्वाद द्यायचा की खाली खून संपतो, खाली खून मरून जा. म्हणजे जीवन इतकं देखणं आणि टोकाचं असावं की सगळे भोग भोगल्यानंतर मग निघून जावं. मानवी जीवनाचे 4 आश्रम आणि 4 धर्म सांगितले की 4ही लेकरं 4ही जावा. मी जे बघतो आहे, पाहतो आहे किंवा अनुभवत आहे, जर यथार्थेनं जगायचं असलं तर 4 आश्रम सांगितले. माणसाचं आयुष्य 120 वर्षाचं सांगितलं. ते 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये नेमकं जगावं कसं याचं मार्गदर्शन केलं. पहिला गृहस्थाश्रम सांगितला, 24 वर्ष वयापर्यंत स्वतःला ताकदीनं वाढवा, मन मेंदू मनगट बळकट करा 24 वर्षापर्यंत. पण आज आजूबाजूला जर बघितलं, 24 वर्षाची जर लेकरं आजूबाजूला बघितली, आता जो हिंसाचार सुरू आहे, कोयता गँग जी आजूबाजूला दिसते आहे, त्यातल्या पोरांची वय आम्ही बघितली तर 15 ते 35 वयाची पोरं आहेत. आणि त्याच वेळेला घोरपडे कुटुंबियातली पोरं विनम्रपणे की ज्यांचं वय 15, 16, 17 असेल, 13 to 19 एज जे आहे, 13 ते 18 वर्ष वय आहे, बिघडण्याचं वय आहे, भयानक वय आहे. 13 ते 18 वर्षाची तुमच्या माझ्या घरातली पोरं बघा, हे शिकत कुठून असतात पोरं. आपल्या घरात कोणती पोरं वाम मार्गाला जात नाहीत की जिथं बाप त्याच्या बापाची काळजी घेतो, बाप तितकीच जीवन मूल्य आपल्या आचरणामध्ये आणतो, तीच पुढच्या पिढीला तो संक्रमित करतो. त्याचं कारण असं आहे की मुलं, आमच्या पुढची मुलं, आमच्या पोटची मुलं उपदेश सांगून ऐकत नाही, तर आईबापाकडे बघून ते आपलं आयुष्य जगत असतात. जेवायला बसल्यानंतर मधली पिढी जर वडिलांना म्हणत असेल की बाबा तुमची तपासणी उद्या परवा दिवशी करायची आहे, जेवायला बसल्यानंतर मधली पिढी, कर्तबगार पिढी आईला म्हणत असेल की आई विठ्ठल विठ्ठल नावाचा खूप छान चित्रपट आलाय, उद्या मी घरी घेऊन येणार आहे, आपण सगळे मिळून बघूया. आणि त्यावेळेला उगवणारी पिढी बापाकडे बघते की माझा बाप त्याच्या आईबापाची काळजी घेतो, तर त्या धाकट्या पोराला आईबापावर प्रेम करण्याचं ट्रेनिंग द्यावं लागत नाही किंवा वर्गामध्ये शिकवावं लागत नाही, ते घरातच पाझरत असत. पालकत्वाच्या व्याख्यानात मी अनेक वेळेला बोललोय, ते वाक्य असं आहे, आपल्या पोरांच्या संगोपन आणि संवर्धनामध्ये आपण 10% जर चूक केली तर आपली पोरं मरेपर्यंत आपल्याला 10% त्रास देतात. आपल्या पोरांच्या संगोपन आणि संवर्धनामध्ये 50% पोरांना वाढवण्यात चूक केली तर आपली पोरं शेवटपर्यंत 50% आईबापाला पिचत राहतात, त्रास देत राहतात. संदीप दादा मला सांगत होते की 1972 साली माझे वडील रोजगार हमीच्या कामावर गेले आणि आज 2025 साली एवढा मोठा बंगला जगाला दिसतो आहे. पण याच्या पाठीमागची मेहनत जगाला कळायला हवी. आपण एखाद्या तलावाच्या काठाला उभं राहिलो तर तो बदक
सहज आपल्याला पुढे गेलेला दिसत असतो, पण तो सहज पुढे जात नसतो. त्याच्या पायाची कसरत खाली जी सुरू असते त्या पायाच्या कसरतीने तो पुढे जात असतो. तो सहज कधी पुढे जात नसतो. जगाला तो मनमोहक बदक पुढे जाताना दिसतो, पण त्याची कसरत खाली दिसत नाही. आज हे एवढं वैभव दिसतंय त्याच्या पाठीमागचं. सगळी देण माझ्या वडिलांची आहे कबूल करून संदीप दादा आमच्या समोर ठेवतात. हा एवढा मोठा खर्च, हे सगळं ही खर्च नाहीये माझ्या दृष्टीने संदीप दादा, ही गुंतवणूक आहे. किमान आज तुमच्या घराला भेट देणारी, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या इथल्या माणसांना आपल्या घराविषयी जरा जरी प्रेमाने जिव्हाळा निर्माण झाला तर तुमच्या या लाखो रुपयाची खरी गुंतवणूक झाली आणि समाज व्यवस्थेमध्ये थोडी तरी वाढ होण्यासाठी मदत होईल. यासाठी आजचा कार्यक्रम. तुमच्या घराकडे बघून आम्हाला आमच्या घराकडे बघण्याची अंतर्मुखता यावी. आमच्या घरातले दोष आम्हाला समजावेत. आमच्या घरातल्या 3 पिढ्यांशी आम्ही कसं वागावे आम्हाला समजावं. या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम खूप मोठा अनुभवला. हा अनुभवण्याचा कार्यक्रम आहे सगळं. म्हणजे कुटुंब व्यवस्था ढासळत असताना या देशातला एक खूप मोठा उद्योगपती की ज्याची प्रॉपर्टी 37,000 कोटी होती, पण ज्या वेळेला निघून गेला जगातून त्यावेळेला पाठीमागे 2 भावांच्यात इतकी मोठी भांडणं लागली की एका भावानं दुसऱ्या भावाच्या हेलिकॉप्टरमध्ये दगड टाकली. 37,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी फिरून तू तुझ्या दोन्ही लेकरांच्या मध्ये खरी दौलत नाही देऊ शकला तर तू कमावलं काय? कारण तुकोबराय असं म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. म्हणजे जगामध्ये असा बाप असावा की त्यानं पुढच्या पिढीला द्यावी ती जीवन मूल्य द्यावी, जगण्याचं सामर्थ्य द्यावं, जगण्याची कला द्यावी की जी कला ओरबाडणारी नसावी, जी कला हरामखोरीची नसावी, जी कला बेईमानीची नसावी, अशी कला बापानं पुढच्या पिढीला द्यायची असते. तुकोबराय स्वतःविषयी असं सांगतात किंवा आपल्या वडिलांच्या विषयी असं बोलतात. तुकोबराय, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. का मी या मार्गाला लागलो? का मी विठ्ठलांच्या मार्गाला लागलो? का पांडुरंगाच्या मार्गाला लागलो? कारण माझ्या वडिलांनी मला ती अख्खी दौलत माझ्यासाठी दिली असते. आम्ही आता बघितलं आपलं घर तयार होत असताना घरामध्ये 4 गोष्टीची आवश्यकता असते. घर समृद्धतेने जगायचं असेल, नाती टिकायची असतील तर घरामध्ये 4 गोष्टी घडणं अपेक्षित असते. प्रेम, माया, जिव्हाळा नात्यामध्ये भरण्यासाठी 4 गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेत. पहिली गोष्ट, आपण घरामध्ये आपली नजर कशी ठेवतो, एकमेकाकडे बघतो कसं. घरातली नजर प्रेमाची आहे, करडी आहे, संशयित आहे, उत्साहवर्धक आहे की कशी आहे? घरात असताना आम्ही एकमेकाकडे बघतो कसं? कुणी चुकला तर बघतो कसं? कुणी योग्य वागला तर आमची नजर कशी आहे? म्हणजे नात्यामध्ये आम्ही भावनांचा भरणा घरात असताना आमची नजर कशी आहे? दुसरी गोष्ट, आम्ही शब्द कसे वापरतो घरामध्ये, एकमेकाविषयी शब्द कसे वापरतो. शब्दांचं प्रचंड सामर्थ्य. संस्कार या शब्दाचा अर्थ असा आहे की मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर ती शब्द आणि कृतीतून व्यक्त झाली की तर तो संस्कार व्यक्त होत असतो. म्हणजे मोठ्यांशी बोलत असताना कुणी हाक मारली तर आम्ही जी म्हणतो. लहान का लेकरू आलं आमच्या समोर तर त्याची कदर आम्ही करतो. पण मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर शब्दातून व्यक्त व्हायला पाहिजे. ज्याच्या घरात संस्कारच नाहीयेत त्या घरातलं लेकरू नेमकं असतं कसं? मी देशमुख आहे, देशमुखाचा वाडा सांगतो कारण मला परत जायचंय ढवळीतून. मला पाटील सरांनी सांगितलं की आमचं नाव घ्यायचं नाही म्हणून मी देशमुखाच घेतो. देशमुखाचा वाडा, देशमुख एकटेच आहेत. देशमुखांचं वजन 160 किलो आहे. वाडा लाकडाचा आहे, दरवाजे छोटे आहेत. ज्या घरात संस्कारच नाहीत, आता आपल्या घरातल्या कार्ट्यांच्याकडे बघा, ज्या घरात संस्कारच नाहीये, त्या घरातलं पोरग येतंय खाली वर देशमुख साहेबांच्याकडे बघतंय, एवढा मोठा आवाढव्य देह, 8 वर्षाचं पोरग, घरात चर्चा त्याच होत असणार. ते देशमुख साहेबांच्याकडे बघतोय, म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं? कुणाला कशाची काळजी तर कुणाला कशाची काळजी. देशमुख साहेब त्याला वर बोलवतोय, खोलीत ठेवतोय. बापाने शिकवलंय का नाही मोठ्यांचा आदर, लहानांची कदर?
त्याचं बा येतंय, म्हणते देशमुख साहेब माझ्या पोराला का कोंडून ठेवलं? ते म्हणते पोराला काही शिकवलं का नाही? मोठ्यांचा आदर, लहानांची कदर. पोरग म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं? त्याचं बा म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब, त्याला कुठे जगण्याचा अनुभव आहे, मेल्यावर खाली कसं न्यायचं अवघड काय? मान्य आहे तुमचे दरवाजे छोटे आहेत, तुमचा देह मोठा आहे, पण मेल्यावर जीव कुठं असतो? हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं अवघड कुठं आहे? त्याचा आजोबा 80-85 वर्षाचं आलं. त्यावेळी देशमुख साहेब पोराला नातवाला काव ठेवलंय डांबूत? ते म्हणजे काव काही शिकवलंय की नाही पोराला नातवाला? नातू म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं? पोरग म्हणते त्यात अवघड काय, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं. ते 85 वर्षाचं कमरेत वाकलंय, थरथर कापलंय. ते देशमुख साहेबांना म्हणते जाऊ दे की दोघांना कुठं जगण्याचा अनुभव आहे, मेल्यावर खाली तरी कशाला न्यायचं, हातपाय तरी कशाला कापायचं? बरं वाडा बी लाकडाचा आहे, तुमच्या मागे दुसरं कुणीच नाही आहे, एकटेच आहे, खाली तरी कशाला न्यायचं, हातपाय तरी कशाला कापायचं? मेल्यावर वाड्याला साग लावायची अवघड काय त्याच्यात? आमची पोरं एकमेकाशी बोलताना कशी बोलतात असं. सध्या जालना जिल्ह्यामध्ये मी एका महाविद्यालयामध्ये व्याख्यान देऊन आलो. तिथले प्राचार्य मला सांगत होते की आम्ही आता जालना जिल्ह्यातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिवीमुक्त अभियान राबवलं. ही जी 16 आणि पुढच्या वयाची जी पोरं आहेत, ही आई बहिणीवर जी शिवी देत आहेत त्यांच्या मुखामध्ये चांगले शब्द यावेत, संस्कारक्षम शब्द यावेत म्हणून आम्ही प्राचार्य जातो आहोत आणि पोराला बाजूला घेऊन आई वडिलांचं महत्व सांगतो आणि आईबापाच्या नावानं शिवी नकार देऊ असं आम्ही सांगतो. का नाही द्यायची शिवी? आई ज्या वेळेला आम्हाला जन्म देते ना, त्यावेळेला एक शब्द मराठीमध्ये खूप समृद्ध शब्द आहे, त्याला बाळंत असा शब्द दिलाय. पूर्वी घरामध्ये ज्या वेळेला एखादी आई बाळंत व्हायची त्यावेळेला माझघराच्या दरवाजाजवळ अख्खं घर बसायचं. आतून आईचा आवाज येतो की लेकराचा आवाज येतो? आईचा आवाज आला तर आई जिवंत आहे, लेकराचा आवाज आला तर लेकरू जिवंत आहे. बाळ तरी नाही तर अंत तरी म्हणून बाळंत शब्द आला. आई वडिलावरून शिवी का नाही द्यायची? आई ज्या वेळेला एखाद्या बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला ज्या वेदना होतात त्या वेदनांचं मोजमाप विज्ञान असं करतं की त्या आईला 43 डेल इतक्या वेदना होतात. 43 डेल म्हणजे किती? एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना आईला होतात, माणसाला होतात तेवढ्या वेदना आईला होतात. आजच्या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व सभागृहातल्या सगळ्यांना विनंती, इथून पुढे चुकून सुद्धा आमच्या तोंडातून आईच्या नावची शिवी नाही येणार, वडिलांच्या नावची शिवी नाही येणार. कार्यक्रम त्यासाठी आहे, समजून घेण्यासाठी आमचा कार्यक्रमाचा. पण शब्द आम्ही कसे वापरतो? आम्ही सरकारी अधिकारी शक्यतो शिवी वापरतो, बाहेर पण आणि घरात पण. घरात मी भच्या बाराखडीची कुठली शिवी नाही वापरत, मी फक्त गाढवा नावाचे शब्द वापरतो. मी गाढवा म्हणतोय, बायकोला गाढवा म्हणतोय, पोरांना गाढवा म्हणतोय. माझ्या पोराने ते कॅच केलं गाढवा नावाचा शब्द. गाढवा शब्दाचा अर्थही त्याला माहित नाही. ते एकदा तासगाववरून जाऊन आलंय एसटीनं, त्याने कंडक्टरचा रोल बघितलाय. ते एक दिवशी बाप घरात असताना ते पोरग एसटी चालवत, टिंग ज्या गाढवाला बसायचंय त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचंय त्यानं उतर. टिंग तुरची आली, ज्या गाढवाला बसायचंय त्यानं बसा, ज्या गाढवा. बापाच्या लक्षात येते की कार्ट शिवी देते, मी देतोय, तीच देते. बाप उठते, 5-10 मिनिटं निबार मारतात, मारून पुन्हा जाग्यावर येऊन बसते. पोरं निरागस असतात, 8-9 वर्षाची पोरं निरागस असतात. नवरा बायकोच्या भांडणामध्ये भांडण झाली, अनबन झालं तर काही भांडणं महिना मिटत नाही. पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेला कार्ट्याला सांगितलं जायचं टेबलवर ठेवले, गिळून जा, लवकर मिटायची नाही. अहंकार. आता व्हॉट्सअप आल्यामुळे लवकर मिटतायत तरी भांडण, मेसेज लवकर जात. तर ते पोरग निरागस आहे, बापानं मारलं तरी पुन्हा जात आहे, आपल्या जागेवर बसतंय, पुन्हा त्याची एसटी सुरू होते. आणि ते एसटी सुरू करताना ते म्हणते, टिंग ज्या गाढवाला बसायचं त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं त्यानं उतरा. आत्ताच एका गाढवामुळं गाडी 10 मिनिटं लेट झाली. शब्द कोणते आम्ही घरामध्ये? तिसरी गोष्ट असं म्हटलं की आम्ही स्पर्श करतो. बालकत्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर स्पर्श.
त्याला सायकॉलॉजीमध्ये जादू की झप्पी असं म्हणतात, त्याला मिठी असं म्हणतात. ऋषी तर असं म्हणतात की तुम्ही तुमच्या लेकराला जरी किती मोठा वयाचा झाला, तुमच्या लेकीला किती मोठी झाली तरी रोज एकदा तरी तिला मिठीमध्ये घ्या, तिला स्पर्शाचा अनुभव द्या, त्याला स्पर्शाचा अनुभव द्या. मी लातूरला 3 दिवस व्याख्यानासाठी होतो. डॉक्टर लहानेंच्या घरामध्ये मी उतरलो होतो. डॉक्टर लहाने प्लास्टिक सर्जन आहे. दिवसभर त्या दवाखान्यामध्ये राहतात, संध्याकाळी परत वर जातात. वर गेल्यानंतर ते एक दिवशी ते मला सांगत होते की मी दिवसभर काम केल्यानंतर पुन्हा वर आल्यानंतर माझी बॅटरी डिस्चार्ज झालेली असते. माझी आई समोर असते, माझे बाबा समोर असतात. वर आल्या आल्या मी माझ्या आईला 5 मिनिटं मिठीत घेतो, बाबांना 5 मिनिटं मिठीत घेतो. सकाळी जेवढं माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती तेवढी बॅटरी आई बाबांच्या 5 मिनिटाच्या स्पर्शाने माझी चार्ज होती. जगातला सर्वश्रेष्ठ चार्जर कोण असेल आमच्या आयुष्यामध्ये तर आई बापाचा स्पर्श आहे. आम्ही घ्यायलाच तयार नाही, आम्ही लेकरांना जवळच घ्यायला तयार. माझा एक मित्र पुण्यामध्ये खूप मोठा आर्किटेक्ट, खूप श्रीमंत, नवरा बायको दोघं पण गोल्ड मेडलिस्ट, प्रचंड श्रीमंती पुण्यामध्ये. पण एका क्षणाला त्यांच्या लक्षात आलं 4-5 वर्षापूर्वी की श्रीमंतीने पुण्यामधलं जगणं काय कामाचं नाही. पुण्यातल्या प्रथितीय शाळेमध्ये मुलाला टाकलेलं होतं, हे जगणं काय बरोबर नाहीये. म्हणून ते 4 जण आजऱ्यामध्ये आलेत. एक छोटस घर बांधलं त्यांनी. त्या घरामध्ये बेडरूम एकच केली आहे, म्हणजे खाली हे नवरा बायको झोपतात आणि वर 2 पोरं झोपतात. वर माळा केलाय, माळ्यावर 2 पोरं झोपतात. मी धनंजयला म्हटलं, धनंजय हे कशासाठी एका खोलीमध्ये तुम्ही 4? त्यांनी मला जे उत्तर दिलं ते असं म्हणतात की राजा, माझ्या पोरांच्या हृदयाचे ठोके वयाच्या 16 वर्षापर्यंत आम्हा दोघाला ऐकू आले पाहिजेत, म्हणून तर आम्ही पुणे सोडलं रे राजा. आम्ही पोरांच्यासाठी खोली केली होती, त्या खोलीमध्ये वर चांदणं आम्ही लावलं होतं. ते काहीतरी असतं ना त्या खोलीत, लहान पोरांच्या खोलीत वर काय असतं की काय असतं संदीप दादा, ते वर लावलेलं असतं. त्यांना तिथं खरे चांदणे दिसत नव्हते, इथं दिसतात. म्हणजे स्पर्श, त्या स्पर्शामध्ये इतकी ताकद. आम्हाला सगळे भिजत आलेले आहेत, सगळ्यांची अस्वस्थता मला जाणवते आहे. पण तरी समारोपाकडे जात असताना आजच्या कार्यक्रमाचं मोल मी एका गोष्टीने आपल्याशी शेअर करतो की कुटुंब नावाच्या व्यवस्थेविषयी अबू बुखरी नावाच्या शायरनं एक शायरी लिहिली. आपण घरी गेल्यानंतर ती शायरी उघडून बघा आणि ती गायले पंकज उधास आहे. त्या शायरीमध्ये तो असं म्हणतो, शायर 7 स्टांजा त्याच्यामध्ये आहे. तो असं म्हणतो की पंजोबाच्या काळात आम्ही सगळेजण सुखी होतो. कोण कोणाशी खोटं बोलत नव्हतं, चोरी होत नव्हती, दरोडा पडत नव्हता. बरे 2-2 दिवस आमच्या घरातली चूल पेटत नव्हती. पण पंजोबाच्या कालावधीमध्ये माणसं कसदार होती, आम्ही सुखी होतो. आजोबाच्या काळात पण आम्ही सुखी होतो. तो शायर असं म्हणतो लास्ट बट सेकंड स्टांजा मध्ये, आता तुमच्या घरामध्ये सगळं आहे. कार्पेट आहेत, झुंबर आहेत घरामध्ये, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड गाड्या तुमच्या घरामध्ये आहेत. पण तुम्ही सुखी आहात? तुम्ही बेडरूम मध्ये भांडता आणि दिवाणखान्यामध्ये येऊन नाटकी हसता, हे तुमचं कुटुंब आहे? तो विचारतो की आहे तुम्ही सुखी आहात? जॅकी श्रॉफ नावाचा अभिनेता असं म्हणतो की मी ज्या वेळेला अभिनेता नव्हतो, 10x10च्या खोलीत राहत होतो, माझ्या आईला दमा होता, दमाचा अटॅक आला की रात्रीचं उठायचं, आईच्या पाठीवरून हात फिरवायचं. मी हिरो झालो, माझ्या आईची खोली वेगळी, माझी खोली वेगळी. त्या दिवशी रात्री आईला 3 वाजता अटॅक आला, आई निघून गेली. मुलगा असून सुद्धा आणि माझ्या आईची सेवा नाही करू शकत. इथं 4 पोरं, 4 सुना, या दोघांची डोळ्यात तेल घालून सेवा करतात. त्यावेळेला लक्षात येतं की दौलत असून सुद्धा, म्हणजे माऊलींची वेळ जेथ संपत्ती आणि दया ही दोन्ही वसती एकच ठाय. संपत्ती आहे आणि जीवन मूल्य ज्याच्या जवळ, त्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती नांदतात. लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये तो असं म्हणतो शायर, पुन्हा मध्ये म्युझिक आहे. त्या म्युझिक मध्ये कॅमेरामन मस्त हुशार आहे. त्या कॅमेरामन एकदा
सभागृहातल्या पालकांच्या चेहऱ्यावर कॅमेरा मारतो आणि दुसऱ्यांदा पालकांच्या मांडीवर असलेली चिमुरडे आहेत ना त्यांच्यावर तो कॅमेरा मारतो. आणि आता 1-1.5 मिनिटानंतर पंकज उधास ते गाणं उचलतायत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, खणतायत. विचारवंत असं म्हणतात की माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं समाज करून मग मरायचं असतं. तुम्ही आम्ही कोणता समाज तयार केलाय बघा आमच्या पोरांच्यासाठी. शेवटचा स्टांजा उचलत असताना पहिलं वाक्य त्याचं आहे की हे आने वाली नस्ल, तो शायर म्हणतो हे येणाऱ्या पिढ्यानं, अरे बाळानं आम्हाला तुमच्यासाठी एक जग तयार करायचं. माझा एक मित्र आहे, माझ्या बरोबर लग्न झालं, गेली 28 वर्ष आम्ही गेट टुगेदरला भेटायचो एकत्र. त्यानं बाळ नाही जन्माला घातलं त्यावेळी तो प्रत्येक वेळेला गेट टुगेदरला आम्ही सगळे मित्र त्याच्यावर तुटून पडायचो आणि म्हणायचो, अरे राम्या पोरग घाल जन्माला, पोरगी घाल जन्माला, वंशाला दिवा ज्योती असू दे ना. त्यावेळेला राम्या म्हणायचा की इंद्रेश शहाणा नको होऊ, तुला मला जगताना जेवढा त्रास होतोय, तुझं माझं पोरग वयात येईल त्यावेळेला त्याला सोसतील घाव, त्याला सोसेल ही बेईमानी, त्याला सोसेल ही हरामखोरी, त्याला सोसेल ही, त्याला घाव सोसतील समाजाच्या पावला पावलाला जिथं हरामखोरी आहे, बेईमानी आहे, पावला पावलाला जिथं हिंसा आहे, जिथं घृणा आहे. उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करा की आमच्या पोरांना आम्ही कोणतं जग सोडलंय. 20 तारखेच्या अगोदर 2,500-3 हजार रुपये घेऊन दुसऱ्या दिवशी सतीचं वाहन असणार मत देणारा समाज आम्ही निर्माण केला. बाप श्रीमंत आहे, 16 वर्षाच्या पोराला करोड रुपयाची गाडी घेऊन देतो, पोरग दारू पिऊन पुण्याच्या रस्त्यावर 2 पोरांचा जीव घेतो आणि त्याचा बाप पोराला सोडवायला ससून हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलतो. कोणता समाज आम्ही केला आमच्या पोरांच्या? हरामखोर बेईमान समाज, तो आम्ही आमच्या पोराला सोडायचा की या लेकरानं तयार केलेला हा स्वर्ग आपल्या कुटुंबाच्या निमित्तानं जगात किती घाण असली तरी कुटुंबाची नाव आमची अबाधित असेल, ती अबाधित ठेवण्यासाठी कोणते संस्कार असावेत त्यासाठी आजचा कार्यक्रम. आमच्या भविष्यातल्या पिढीला बाहेर किती हरामखोरी असेल तरी घरामध्ये त्या जीवन मूल्यानं त्या लेकरानं ती उभारी आहे. कारण तो शायर असं म्हणतो की बाळानं बाप म्हणून, आई म्हणून आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं की ज्या रस्त्यावरून तुम्ही जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायची होती. ज्या रस्त्यावरून तुम्ही जाणार आहात बाळानं, त्या बाळाच्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची होती. आम्ही कोणता समाज तयार केलाय? जात, धर्म, पंथ, तो जर समाज आम्हाला नाकारायचा असेल तर एक उत्कृष्ट कुटुंब व्यवस्था, एक चांगला बाप, एक चांगली आई की जिथं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जगी ऐसा बाप व्हावा. वडिलांना आपल्या लेकराला ती दीक्षा द्यावी की ज्या दीक्षेमध्ये ते सामर्थ्य असावं. जसं की शापित चित्रपटामध्ये यशवंत दत्त आणि मधु कांबीकरचं गाणं आहे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. ज्या वेदना मी आता बोलून दाखवल्या, मी बाप आहे, मला 2 पोरं आहे, मी गेली 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगुलपणा पेरण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहे की माझ्या पोराला 4 चांगली घरं मिळावी की ज्या घरामध्ये प्रेम आहे, दिव्यत्व आहे, अध्यात्म आहे, उत्साह आहे, यासाठी फिरतो आहे. त्या 16 वर्षाच्या लेकरानं स्वतःचं जे ब्रीदवाक्य ठरवलं होतं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक, त्याची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रामध्ये यासाठी फिरतो आहे. आणि आम्ही अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन, या दळभद्री संसार करण्यासाठी जन्माला आम्ही आलो. महाराष्ट्रातला एक प्रतियश अभिनेता आहे, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं, 16 वर्ष झाली त्याच्या लग्नाला. तो असं म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल, जग इतकं सुंदर नाहीये की मी माझ्या लेकराला जन्माला घालून नरकात ढकलो. घराच्या बाहेर पाऊल टाकलं की नरक, हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर, आणि याचा आम्हाला कधीच काहीच वाटत नाही. संवेदनाच मेल्यात आमच्या. कलकत्त्यामध्ये त्या माझ्या पोरीवर अत्याचार झाला. एमडी करत असणाऱ्या पोरीवर त्याच कॉलेजच्या डीननं अत्याचार केला.
पुढची 1.5 मिनिटं कान उघडून ऐकूया की ती संवेदनशीलता आम्ही आज नाही जोपासली तर पुढच्या पिढीला आम्ही चांगला समाज नाही देऊ शकत. त्या लेकीवर अन्याय झाला त्यावेळेला कलकत्त्यातले, इथं कलकत्त्यातले कोण दलाई बांधव असतील तर सांगतील ते, कलकत्त्याच्या रस्त्यावर 10,000 वेश्या उतरल्या आणि मिरवणुकीमध्ये ज्यावेळेला सभेत रूपांतर झालं त्यावेळेला वेश्यांच्या नेत्या काय बोलतात, अरे तुमच्याकडे वासना आहे ना खूप, या ना, आम्ही आहोत ना, पण त्या चांगल्या घरातल्या पोरीबाळी का नसवतात? अरे कोण बोलतं की ज्यांच्या आयुष्यामध्ये कधीच प्रकाश नाही, ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही, अंधार वेदना, उठल्यापासून झोपेपर्यंत आमच्यासारखे नराधम ज्यांना बोचकारतात त्या बोलतात तुमच्या माझ्या घरातल्या आई बहिणींच्यासाठी. आणि आम्ही आमच्यामध्ये कोणतीच संवेदना, कारण समाज धिक्कार आणि निषेध नाही चुकीच्या गोष्टीचा केला. निवडणुकीच्या वेळेला गावं आम्ही विकू नाही दिली, चांगल्या शिक्षणासाठी आम्ही अट्टाहास नाही धरला, चांगले पालक म्हणून नवीन समाज निर्माण करण्यासाठी घराघरामध्ये आम्ही जीवनमूल्य नाही वेचली, तर पोरांच्यासाठी किती पैसा आम्ही कमवला तरी समाजातली विकृती आमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. समारोपात मी एवढंच बोलतो की लास्ट शेवटची 3 मिनिटं, माझ्या मायबापानं जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. आपण रानात चरणाऱ्या रानगाया कधी बघितल्या तर रानगाया चरताना गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरानं घेतात. का माहितीये? त्या रानगायांना सुद्धा कळतं की बाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू पण आमची वासरं जगायला पाहिजे. अॅनिमल चॅनलवर कधी आपण बघितलं, हत्तींचा तांडा ज्या वेळेला जंगलातून प्रवास करतो त्यावेळेला त्या हत्तीच्या तांड्यामधला सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयस्कर असतो आणि पाठीमागचा हत्ती असतो ती पिला असतात. जंगलातून प्रवास करणाऱ्या हत्तीच्या तांड्यातली पुढची हत्ती वयस्कर यासाठी असतात की त्या हत्तीला कळतं जंगलातून प्रवास करताना वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू पण आमची पिलं जगायला पाहिजे. बिरबलाकडं 2 घोड्या आल्या, दिसायला बाहेरून सारख्या होत्या. बिरबलाला सांगितलं याच्यात एक आई आणि याच्यात एक लेक आहे, ओळख. बिरबलानं फिरून बघितलं, सारख्या घोड्या असल्यामुळे बिरबलाच्या लक्षात नाही आलं. बिरबल म्हटला नाही ओळखत पण ओळखतो एकदाच, चला दोन्ही घोड्या नदीला घेऊन चला. दोन्ही घोड्या नदीला घेऊन गेले. नदीमध्ये दोन्ही घोडे लोटल्यानंतर एक घोडी पुढे होती, एक घोडी पाठीमागे होती. बिरबल म्हटला पुढे आहे ना ती आई आहे, पाठीमागे आहे ना ती लेक आहे. अरे घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गतीने आला तर मी मरेन पण माझी लेक जगायला पाहिजे. घोडीला सुद्धा कळतं की पाण्यामध्ये भोवरा असेल तर भोवऱ्याच्या तळाशी बुडून मी मरेन पण माझी लेक जगायला पाहिजे. अरे जनावरांना कळतं पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं आणि आम्ही तर माणूस नावाची जात आहोत. आम्ही पुढच्या पिढीसाठी काय पेरलंय? एक वाक्य आपल्याशी शेअर करतो. मायबापानं वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिला येणार आहे आणि आम्ही आमच्या लेकरांच्यासाठी चांगलं जग निर्माण नाही केलं तर वाईटांच्या छाताडाखाली झुरडून मरून जाऊ शकतो. आणि ते जर करायचं नसेल तर कुटुंब नावाची संस्था आम्हाला अबाधित ठेवावी लागेल. बापाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं बाप समजायचं असलं तर मुलगी व्हावं लागतं असं, आणि आई समजायची असलं तर मुलगा व्हावं लागतं. एक घोरपडे कुटुंबाचं कॉम्बिनेशनच वेगळं आहे. बाप पोरांना समजलं. त्याचं कारण असं आहे की मी एकदा प्राचार्य असताना माझ्याकडे माझा मित्र आला, मला म्हणला इंद्राला का 3री पोरगी झाली. मी म्हटलं बरं झालं, मडा अर्धा तास राहील जमिनीवर. तो म्हणला कसं? म्हटलं पोरगा असलं की म्हणते उचला, लय बाण ताप दिलाय कशाला ठेवले, पण भावकी म्हणते थांबा, लेक यायची, लेक येईपर्यंत जमिनीवर राहत असतो. एखाद्या बापाला 4 पोरं असली, 4 पुरी असल्या, 3 सुखाच्या घरी नांदत असल्या आणि 1 दुःखाच्या घरी नांदत असली. बाप नावाची वस्तू ज्या पुरी सुखाच्या घरी नांदतात त्याच्या घरी कधी जात नाही, जिले दुःखामध्ये नांदतात त्याच्या घरी जाऊन आल्याशिवाय राहत नाही. आज एका बापाचा, एका आईचा समर्थ पोरांनी जो सत्कार कार्यक्रम इथं केला,
आपल्या उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघून आपण सगळेजण तृप्त झालो. कोणाला त्याची बाबा चांदीची छडी घेतली लेकरांनी. आभाळा एवढं काळीज असणाऱ्या ह्या पोरांनी आपल्या आभाळा एवढ्या बापाला चांदीची छडी या निमित्तानं भेट दिलेली आहे. आधार पोरांचा वृद्धापकाळी खरं तर पोरांचा खांदा असतो, पण एका हातात खांदा, एका हातात चांदीचं काठी असावी, म्हणजे दोन्ही हात बळकट असतील यासाठी हा दिलेला हा पुन्हा एकदा मन भरून हा देतो आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आपण हा सोहळा आपण बघू, हृदयामध्ये साठवू, घरी गेल्यानंतर आपली जीवन मूल्य पुढच्या पिढीला देऊ आणि आपली कुटुंब समृद्ध करू ही सद्भावना घेऊन जाऊया. वीज पुन्हा चमकायच्या, कारण तिला सुद्धा वाटतंय की हा कार्यक्रम बघताना आपण सुद्धा फटाकड्या वाजवल्या पाहिजे, म्हणून ती फटाकड्या वाजवते आहे आनंदानं आणि उत्साहानं. निसर्ग सुद्धा आपलं सगळं वैभव या कार्यक्रमावर उधळून टाकतो. म्हणजे काही लोकांनी जरी डोकी झाकली असली तरी ज्यांच्या डोक्यावर केस नाही त्यांनी नाही झाकली, ऐकलं त्यांनी. कारण डोक्यावर केस नसणं याचा एक फायदा आणि दोन तोटे असतात. फायदा असतो की बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नसते, आणि तोटे दोन असतात की तोंड धुताना नेमकं कळत नाही की कुठपर्यंत धुवावं, आणि 12व्याला 12श्याला ही जेवायला गेली तर नाम वाढणाऱ्याला कळत नाही की ही मागे कुठपर्यंत घेऊन जावं. खूप छान कार्यक्रम दादा, खूप आकर्षक. नाराज नका होऊ. जे दिलंय इथं असलेल्या सगळ्यांना जे मिळालंय, जे क्षण त्यांनी अनुभवले ते अनमोल आहेत, पुढच्या पिढीच्या दृष्टीने अनमोल आहेत. मी लाख लाख शुभेच्छा या लेकरांना, त्या सुनांना आणि पुढच्या नातवांना देतो. असंच राहा, सुखी राहा, तुम्हाला नजर लागू नये, कोणाची दृष्टी लागू नये. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. धन्यवाद. धन्यवाद काकाजी. अतिशय सुंदर अशी कुटुंब व्यवस्था खऱ्या अर्थानं तुम्ही समजावून सांगितली, आणि नक्कीच आपल्या मार्गदर्शनानं उपस्थितांच्या जीवनात नक्कीच आमूलाग्र बदल घडेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण आदरणीय मारुतीराव अप्पा घोरपडे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण आलात आणि अप्पांना शुभेच्छा सदिच्छा बहाल केल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. आता वैयक्तिक सत्कार या ठिकाणी चालू होतील.